तो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग अँड अ वॉर्म वेलकम टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आज आपण न्यूमरिकल सेशन घेऊ. लर्न ऑन द टॉपिक ऑफ, आपण ऍक्च्युली कंपोजिशन ऑफ एसएचएम कव्हर केला, त्यावरती असलेले बेस्ट सम्स वी हॅव टू येट कव्हर. पण आजच्या लेक्चरला आपण एनर्जी वाले सम्स कव्हर करू. ओके, sums based on energy. So बच्चा, first question is, when displacement in the SHM is 1/3 of the amplitude, displacement amplitude च्या 1/3 आहे. What fraction of the total energy is kinetic and potential? बच्चा, कायनेटिक आणि पोटेन्शियल ह्या दोन तर मेकॅनिकल एनर्जीचे टाइप्स आहे. फ्रॅक्शन विचारला की एक बेस्ट एक्झाम्पल आपलं लक्षात ठेवा. 10वीच्या एक्झाम मध्ये मला 70% पडले, तुम्हाला पडले, मला तर 67च होते. बेटा, व्हॉट एव्हर द पर्सेंट यू गॉट, लेट अस से 70 आउट ऑफ 100, सो दिस इज कॉल्ड एज फ्रॅक्शन. अपूर्णांक 70 किती पैकी 100. सपोज 70ला आपण कायनेटिक म्हणू, कारण की आपण धावत पळत काय केलं, 70 अचीव्ह केले. सो बच्चा, 70 इज कायनेटिक, उरले किती, 30. तर 30 विल बी पोटेन्शियल. सो व्हेरी बेसिक थिंग इज, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये एक एनर्जी काढायची, दुसरीला एकात वजा करायची. गार्डन फ्रॅक्शन काढू एकदा. चलो ठीक आहे, फ्रॅक्शन काढा इझिली. बेटा, गिवन इज ओनली वन थिंग की x इज इक्वल टू काय दिलं बच्चा, a/3 है की नाही, 1/3 आहे. सोल्युशन व्हॉट वी वॉन्ट बच्चा, वी वॉन्ट फर्स्ट थिंग काय, कोणता फ्रॅक्शन कायनेटिक, म्हणजे हाऊ मच फ्रॅक्शन इज कायनेटिक. दॅट मीन्स कायनेटिक कशापैकी बच्चा, टोटल पैकी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मला माहिती आहे, 1/2 k e स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला मला माहिती आहे, 1/2 k e स्क्वेअर. सो बच्चा, हा 1/2 कॅन्सल, k कॅन्सल, काय उरलं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वरती आणि भागिलेला ए स्क्वेअर. ऑलराईट. मग आता हा ए स्क्वेअर दोन्ही ठिकाणी डिवाइड करू आपण. हे बघ ना, ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, दोन्ही ठिकाणी डिवाइड केला. डिस्काउंट कॅन्सल, हे आलं 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. सो बेटा, विच इज इक्वल टू 1 मायनस, त्याला मी असलो का, एक्स अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. यातला एक्स मला माहिती आहे, a/3. ठीक आहे बेटा. सो कॅन आय से 1 मायनस एक्स a/3 आहे, राईट. सो कॅन आय राईट, इट विल बिकम a/3 आहे. खालचा ए तिथंच आहे बच्चा. एक्स काय आपला, a/3. आपला एक्स काय, a/3 ना बेटा, है की नाही, a/3. आणि तो ए तसाच तिथल्या तिथंच. सो ह्या ए ला हा ए पण कॅन्सल झाला. 1 मायनस उरलं काय बेटा, 1/3 चा स्क्वेअर किती आहे, 1/9. म्हणजेच काय बच्चा, 8/9. 9 पैकी 8 ही कायनेटिक आहे. व्हेरी इझी. 9 पैकी 8 कायनेटिक आहे. पोटेन्शियल किती असेल, 9 पैकी 1, म्हणजे 1/9 आन्सर येईल ना, 1/9 आन्सर येईल ना. हे बघ, मी तुला नॉर्मल मेथडने करून देतो आपल्या. हे बघ, पोटेन्शियल आउट ऑफ टोटल. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय बच्चा, 1/2 k x स्क्वेअर. आणि टोटलचा काय, 1/2 k a स्क्वेअर. बरं का. मग आता हे बघ, 1/2 k कॅन्सल आउट, एक्स स्क्वेअर भागिले ए स्क्वेअर. लाच आपण काय लिहितो बेटा, एक्स अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता एक्स किती आहे, a/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर कॅन्सल आउट, आन्सर इज 1/9. डन. और ह्याचं लक्षात ठेवायचं, और पोटेन्शियल एनर्जी काय असेल बच्चा, 1 मायनस के. कारण एनर्जी दोन प्रकारची, मेकॅनिकल, पोटेन्शियल आणि कायनेटिक. सो दोघांचं उत्तर काय असणार आहे, 1. सो पोटेन्शियल इज 1 मायनस कायनेटिक, विच मीन्स 1 मायनस कायनेटिकचं उत्तर किती आहे, 8/9. बघ ना, 9 मधून 8 गेला, 1/9. ओके, कसंही करा, सेकंड ऑप्शन. चलो बच्चा, टेक द स्क्रीनशॉट and I have written second question on the board.
शुरू किया जाए पुसू सेकंड न्यूमेरिकल वाचा काय सांगते सेकंड न्यूमेरिकल आधी वाचा समजून घ्या त्याला अजिबात अवघड नसतात गोष्टी अंडरस्टँडिंगला वेळ द्या सुरुवातीला त्याचा फील घ्या इमॅजिन करा त्याला बघ मी एक्सप्लेन करतो एकदम सावकाश ते मोठं बघून तर कधीच घाबरायचं नाही हा मोठं तितकं छोटं बेटा ए वुडन ब्लॉक ऑफ मास एम इज केप्ट ऑन द पिस्टन एक लाकडाचं मास पिस्टन वरती ठेवलं दॅट कॅन परफॉर्म व्हर्टिकल व्हायब्रेशन्स ऑफ ऍडजस्टेबल फ्रिक्वेन्सी बेटा व्हर्टिकल व्हायब्रेशन्स वरून मला कळालं की सिंपल हार्मोनिक मोशनच असली पाहिजे एकदम शिस्तीतली बर फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड ठीक आहे एक ऍडजस्टेबल फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूड वरती ते चालतं व्हायब्रेट होतं ड्युरिंग व्हायब्रेशन्स वी डोंट वॉन्ट ब्लॉक टू लिव्ह द कॉन्टॅक्ट विथ पिस्टन म्हणजे आपल्याला त्याला बॅलन्स करायचंय जसे बघ मी उभा आहे हवेत उडतोय का नाही असा खाली पडतोय का नाही अश्लेष जी व्हेरी गुड मॉर्निंग बेटा हवेत उडू शकत नाही खाली पण झोपू शकत नाही बिकॉज आय एम बॅलन्स्ड नॉर्मल रिॲक्शन बघ ना सरफेसने वरती दिली केवढी जेवढं माझं वेट आहे इन दिस वे आपल्याला हा जो ब्लॉक आहे ना त्याचा कॉन्टॅक्ट लूज नाही होऊ द्यायचा बॅलन्स करायचा हाऊ मच अच्छा आतापर्यंतची जी स्टोरी आहे मी चित्र काढतो हे बघ बेटा समजा पिस्टनला ब्लॉक हे असा अटकलाय आणि हा व्हायब्रेट होऊ शकतो चा अर्थ काय झाला बेटा हे बघ त्याचं वेट असणारी एमजी बरं का आणि त्याला बॅलन्स करणारा कोण आहे रिस्टोरिंग फोर्स रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय बच्चा मायनस के एक्स फोर्स ड्यू टू वेट असं लिहू का मी चालेल का ठीक आहे रिस्टोरिंग फोर्स इज मायनस के एक्स हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतील आर यू एग्री बर पुढे काय म्हणतात हाऊ मच मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज पॉसिबल ऑफ अँप्लिट्यूड सॉरी इफ अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज रिस्ट्रिक्टेड टू 25 सेंटीमीटर समजा अँप्लिट्यूड 25 सेंटीमीटर केलं म्हणजे सध्या तो इथं आहे तो खाली जाऊ शकतो म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन अशी झाली बेटा व्हर्टिकली लाईक दिस हे बघ ही मेन पोझिशन आता आपली राईट आणि लेफ्ट एक्स्ट्रीम होती मी आता असं म्हणू का वरचीला राईट म्हणू आपण खालचीला लेफ्ट काय भरणे पडत रे टॉप आणि बॉटम म्हणजेच राईट आणि लेफ्ट तो असा झुम 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 हे जे अँप्लिट्यूड आहे त्याचं 25 जर का केलं हे बघ ना मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत अँप्लिट्यूड असतं ना रेस्ट्रिक्ट जर का केलं तर हाऊ मच मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज पॉसिबल तर फ्रिक्वेन्सी काढा म्हणतात आपल्याला ओके काढू नंतर काय म्हणतात हाऊ मच इज एनर्जी पॉईंट ते नंतर काढू आपण काही अडचण नाही मस्तपैकी फील आलं सगळ्यांना रिस्टोरिंग फोर्स वेटला बॅलन्स करेल झालं बॅलन्सिंग लॉजिक काय होतं बच्चा लॉजिक काय होतं रिस्टोरिंग फोर्स वेटला बॅलन्स करेल हा फील आला सगळ्यांना बॅलन्स झालं ओके सो बच्चा सोल्युशन कोण कोणाला बॅलन्स झालं फोर्स ड्यू टू रिस्टोरिंग इज फोर्स ड्यू टू वेट व्हॉट इज रिस्टोरिंग फोर्स के एक्स मायनस साईन तर फक्त कशासाठी आहे कळण्यासाठी की बाबा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट आहे सो बच्चा रिस्टोरिंग इज के एक्स आणि वेट इज एम जी ऑल राईट बर आता दुसरी गोष्ट अशी आहे हे झालं बॅलन्सिंग परंतु बॅलन्सिंग कधी झालं अँप्लिट्यूड इज ए म्हणजे बॅलन्स कधी झालं बॅलन्सिंग इज ऍट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 25 सेंटीमीटर हे ऑसिलेशन आहे ना 25 सेंटीमीटर नाही जेव्हा अँप्लिट्यूड 25 सेंटीमीटर आहे तेव्हा बॅलन्स झाला सोबतच्या एक्सला आपण ए टाकू आणि तो जो के तो आपल्याला माहिती आहे के इज यम ओमेगा स्क्वेअर आणि एक्स जागी ए असं लिहितो मी चल हा यम आणि हा यम गॉट कॅन्सल मला फ्रिक्वेन्सी मागोदर ओमेगा काढू ना बच्चा ओमेगा काय होईल जी भागिले एचं रूट अरे गुणिलेचे भागिले गेला रूट टाकून दिलं हा झाला ओमेगा पण मला फ्रिक्वेन्सी पाहिजे एकदा ओमेगा काढू आपण बेटा जी ची व्हॅल्यू असते 10 9.8 म्हणजे 10 अँप्लिट्यूड 25 सेंटीमीटर आता एस आय मध्ये घ्यायचं आपली मर्जी चल एस आय मध्ये करून घेऊ 25 सेंटीमीटर आहे म्हणजेच किती मीटर बेटा 0.25 अच्छा नाही केलं तर काय होईल
काही नाही राव, डोंगर थोडी कोसळणार आहे. फक्त हे असं आहे म्हणजे रेडियन पर सेकंड करायचं तुम्हाला, दॅट्स वाय. ओके, अच्छा, मी मीटर केलेला, which is 0.25 मीटर. समजतंय ना बेटा? ओके, MCQ असेल तर बेस्ड ऑन द ऑप्शन इज इक्वल टू, चला रूट मध्ये 10/0.25. भीती वाटली ना बेटा कशाची? डेसिमलची. काही नाही, खालून 2 घर पुढे जा, आता वर 0 2 शून्य टाकून दे, खालून 2 घर पुढे गेलो. हॅपी? येस सर. क्लिअर आहे बच्चा? विच इज इक्वल टू रूट मध्ये 25 चौक 100, दॅट मीन्स 40. क्लिअर आहे बेटा? स्क्वेअर ऑफ 40 अप्रॉक्सिमेटली किती आहे? 6 6 36, 7 6 42. सो 6 पॉईंट अप्रॉक्सिमेट मी जातो 6 पॉईंट 6.5 घेतलं चालेल का? 6.5 घेतलं चालेल का? नाही, 6.4 अप्रॉक्सिमेटली 6.4 रेडियन पर सेकंड. क्लिअर आहे बच्चा? ठीक आहे, अप्रॉक्सिमेट गेलो मी इथपर्यंत आलो, ओमेगा आला. पण मला ओमेगा पाहिजेच नाही, मला पाहिजे फ्रिक्वेन्सी. सो बच्चा फ्रिक्वेन्सी, आता आपल्याला माहिती रिलेशनशिप, ओमेगा इज 2 पाई एफ. ओमेगा इज 2 पाई एफ. बच्चा दिस implies frequency will be ओमेगा बाय 2 पाय. ओमेगा आता आपण काढला 6.4 अप्रॉक्सिमेटली भागिले 2 इंटू बच्चा 3.14. आणि हे अप्रॉक्सिमेटली याच्या डबल आहे. अप्रॉक्सिमेट चला मी सांगते ना, अप्रॉक्सिमेट चला, डिस्काउंट. सो अप्रॉक्सिमेटली 1 हर्ट्स. अप्रॉक्सिमेटली 1 हर्ट्स. काही दुविधा नाही यार, 3 ने 6 करून टाकलं, मॅटर कटून टाकला. जवळपास 1.07 1.06 1 इज ओके, नो इश्यू. आता महत्वाचं, इन दिस केस हाऊ मच एनर्जी पर युनिट मास ऑफ द ब्लॉक. मासची एनर्जी अर्थात काहीच नाही विचार, म्हणजे टोटल एनर्जी पर युनिट मास. काय म्हणतात बच्चा आपल्याला? हाऊ मच इज एनर्जी पर युनिट मास. काय काढायचं बेटा? एनर्जी भागिले मास काढायचं. आता मला माहिती आहे की सेकंड नाही जास्त असेल, टोटल एनर्जी पर युनिट. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे बच्चा मला, 1/2 के स्क्वेअर. के माहिती आहे, एम ओमेगा स्क्वेअर. ब्युटिफुल रिलेशन इन दिस चॅप्टर. 1/2 एम ओमेगा स्क्वेअर, आणि पुढे बच्चा ए स्क्वेअर. केला टाकला एम ओमेगा स्क्वेअर. आता दिस इम्प्लाइज, मला काढायचं काय बेटा? टोटल एनर्जी आणि एक मास भागिले घेईन त्याच्या, हेच तर पाहिजे ना. टोटल एनर्जी प्रति युनिट मास चा फॉर्म्युला काय होईल बेटा आता कन्वर्ट? 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. डब्बा किया जाए? येस सर. हे बघ ना, हा फॉर्म्युला असा कन्वर्ट केला, रिक्वायर्ड फॉर्म्युला. सगळं माहिती मला. 1/2 गुणिले ओमेगाचा स्क्वेअर. ओमेगा किती आहे बच्चा? √40. 40 घे ना आता. अरे बाबा, ही व्हॅल्यू कशाला वापरतो? स्क्वेअर 40 आहे ना, त्याचा स्क्वेअर कर, किती झाले? 40 गुणिले अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. अँप्लिट्यूड आहे 0.25. सो 0.25 इंटू 0.25. 2 ने भाग दे 20. कॅन आय से फायनल आन्सर विल बी बच्चा 25 चा वर्ग आहे 625. बरं का, 25 चा वर्ग बघ 625. डिसिमल किती झाले? 4. सो 0.065 गुणिले 20. समजते का? हे बघ 20 गुणिले 0.0625. ओके, चला 20 ने याला गुणलं बेटा, लक्ष दे. 2 ने मल्टिप्लाय करू, अजून एक स्टेप वाढवतो, तिकडे बघ रे, ज्यांना कळत नाही. 20 च्या ऐवजी 2 कर, इथे एक घर पुढे जा, 0.625. चल 2 ने भाग दे, चल 1 5 1250 आलं. 3 डेसिमल्स 1.25. हॅपी? फायनल आन्सर 1.25. बर, युनिट जूल्स नाही, पर युनिट मास, जूल्स पर केजी. कम ऑन, जूल्स पर केजी, कम ऑन, जूल पर केजी. दन येस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड ऑर नॉट. कम ऑन, अदरवाइज रिपीट टाइप करा हाय स्पीड मध्ये. चला, एक विद्यार्थी रिपीट करा, बोला. आय विल रिपीट. एक विद्यार्थी लाख विद्यार्थी. लाकडाचा ब्लॉक आहे हा, असा सस्पेंड केला आणि आपल्याला त्याला पडू द्यायचा नाही. पडू द्यायचं नाही म्हणजे काय? त्याच्या वेटला कोणीतरी बॅलन्स केलं पाहिजे. जसं आपल्या वेटला नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स करते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं बॅलन्सिंग आहे ना. वेटला रिस्टोरिंग फोर्स बॅलन्स करेल. काय असतो बच्चा रिस्टोरिंग फोर्स? मायनस के एक्स. मायनस हे फक्त साईन आहे, ऍक्च्युली के एक्स. पण बॅलन्सिंग कधी झालं? अँप्लिट्यूड 25 सेंटीमीटर असताना. ओके,
सो त्या दोघांना इक्वेट केलं, फॉर्म्युला लिहिले, बॅलन्सिंग झालं, एक्स इकडे येला सेंटीमीटरचे फक्त मीटर करून घेतले. के इज एम ओमेगा स्क्वेअर, एक्स इज ए, बॅलन्सिंग झालं, एम ला एम त्याच. सो बच्चा ओमेगा इज स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन ए. जी इज 10, व्हॅल्यू टाकल्या, अप्रॉक्सिमेट सॉल्व्ह केलं, रूट 40, अप्रॉक्सिमेट लिहिलं 6.4. ठीक आहे. ओमेगा इज 2 पाय एफ, त्यातनं फ्रिक्वेन्सी कशी येईल, ओमेगा भागिले 2 पाय. सो ओमेगा इज 6.4 आणि 2 पायची व्हॅल्यू टाकून दिली. सो अप्रॉक्सिमेटली एकाच्या जवळपास आला, कारण 3 दुने 6 दुप्पट आहे. ओके. टोटल एनर्जी पर युनिट मास पाहिजे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला. बच्चा के इज एम ओमेगा स्क्वेअर, जो गुणिलेच एम आहे तो इथं भागिले होईल, तर टोटल एनर्जी पर युनिट मास विल बी 1/2 ओमेगा स्क्वेअर एस. 1/2 ओमेगाचा स्क्वेअर, ओमेगा रूट 40 हे उचल ना, स्क्वेअर काय होईल 40, के चा स्क्वेअर, के किती बच्चा 0.25, 0.25 इंटू 0.25 झालं. 2 ने भाग दिला 20 गुणिले 20, 20च्या ऐवजी 2 घेतलं, एक घर पुढे सरकलो, डबल केलं, डन. हॅपी. So beta, in the third numerical, they are saying potential energy of particle performing linear SHM. Linear SHM करतोय particle, त्याची काय दिली मला, potential energy. So बच्चा given मी लिहितो, given is the potential energy. SHM लिहू suffix, okay sir. किती दिली बच्चा, 0.1 pi square x square joules. If mass is 20 grams, so बच्चा 20 ग्रॅमला मला 20 गुणिले 10 ची पॉवर -3 kg करणं अपरिहार्य आहे, कारण की एनर्जी जूल मध्ये कन्वर्ट करा. 1 किलो इज 1000 ग्रॅम, सो 1 ग्रॅम इज 1/1000 kg, म्हणजे 10 ची पॉवर -3 kg बच्चा. ओके. फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम. काय काढायचं बेटा, फ्रिक्वेन्सी. ओके सर, नो इशू, सोल्यूशन को शुरू किया जाए. बच्चा पोटेंशियल एनर्जीचा विषय आला, सो राइट द फॉर्मूला पोटेंशियल एनर्जी 1/2 के एक्स स्क्वेअर. इसको डब्बा किया जाए. स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे का कुठे, फोर्स कॉन्स्टंट नाहीये, विषय मासचा आहे. मग मला पटकन एक गोष्ट कळाली की सर यमला लाईक केला यम ओमेगा स्क्वेअर मी लिहू शकतो, पिक्चर मध्ये फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिक येऊन जाईल. कशी, 1/2 बच्चा के इज एम ओमेगा स्क्वेअर, आणि पुढे एक्स स्क्वेअर आहे, हा एक्स दिलाय का मला, नाही, असू दे, हे बघ इथून गायब होऊन जाईल तो, कारण रेडीमेड त्यांनी पोटेन्शियलचा फॉर्म्युला दिलाय बघ वरती, 0.1, बघ ना 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल्स आहे की नाही. सो हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल. ओके गुरुजी, आता कोण पाहिजे आपल्याला, ओमेगा स्क्वेअर. सो बच्चा ओमेगा स्क्वेअर काय होईल इथून, हे बघ, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, भागिलेचा 2 गुणिले झाला तिथे काय होईल, 0.2 पाय स्क्वेअर भागिले एम, वैल्यूज को पुट किया जाए. 0.2 पाई स्क्वेअर वैल्यू 10 गया, पाई स्क्वेअर हा 3.14चा स्क्वेअर आहे, अप्रॉक्सिमेटली किती घ्यायचं बच्चा, 10. 10चं रूट घ्यायची व्हॅल्यू काय करायचं, 3.14. सो बच्चा 10 अपॉन मास किती दिले बघ ना, 20 गुणिले 10 ची पॉवर -3. सो बच्चा ओमेगा स्क्वेअर विल बी, बघ इथं भाग देऊया आपण, क्या किया जाए, चल डेसिमलला रिमूव्ह करायचं. ओके सर, वरती 2 गुणिले, आता बघ मी 2 केलाय, एक घर पुढे सरकलोय, म्हणजे 10 ची पॉवर -1 करावं लागेल. सो सिंपल ना बच्चा, 10 गुणिले 0.2 विल बी 2, काय राव झालं 2 अपॉन 20 इंटू 10 ची पॉवर -3. बे 10 20, म्हणजेच बेटा 10 ची पॉवर -4 होईल ना, सॉरी 1 आणि -3. हे बघ ना बाबा, एकातून 3 गेले, -2, म्हणजेच 10 ची पॉवर 2 ओमेगा आहे, जो असतो रेडियन पर सेकंद. काय काढलं सर हा, पण हा ओमेगा स्क्वेअर काढला सर, हा ओमेगा स्क्वेअर आहे, आय वॉन्ट ओमेगा. ओके बेटा, ओमेगा स्क्वेअर आहे, सो ओमेगाला 10 रेडियन पर सेकंड, ओमेगा स्क्वेअर 100 10 चे स्क्वेअर आहे ना बेटा, सो ओमेगाला 10 रेडियन पर सेकंड. फ्रिक्वेन्सी काढा बोले ना आपल्याला, प्लीज बच्चा डोंट कन्फ्यूज इन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड अँग्युलर फ्रिक्वेन्सी. प्लीज लिहून ठेव, फ्रिक्वेन्सी इज एफ, अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज ओमेगा, लिहून ठेव कुठेतरी, कन्फ्यूज होशील तू, किरकोळ गोष्ट आहे. रिलेशनशिप वापर बेटा, ओमेगा इज 2 पाई एफ. चला इथनं एफ भेटेल मला, येस सर, काय भेटेल, ओमेगा भागिले 2 पाय. बेटा ओमेगा किती आहे, 10 भागिले 2 पाय, पे पंचे 10,
पायची व्हॅल्यू 3.14 आली रे आली. राऊंड ऑफ करायची वेळ आली. हे बघ बेटा एक काम करू, 5 ला 50 करतो बरं का. 3.14 31 ऐवजी 30 घेतो. बात बन गई. अरे 5 ला 50 केलं, खालून एक घर पुढे गेलो, 31.4 ऐवजी 30 घेतले. ढिशक्याव इज इक्वल टू 3 एक 3.20 66 दिस मच. जादू जादू हर्ट्स. वी आर 100% करेक्ट. स्क्रीनशॉट लिया जाए. किसी को कोई दुविधा? बेटा वेरी इजी. यस और नो, कम ऑन यस टाइप करा. सो प्यारे बच्चों, टोटल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ मास 2 kg. बॉडीचं मास 2 किलो आहे. परफॉर्म सिस्टम 40 जूल आहे. टोटल एनर्जी 40 आहे. तर स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. मस्त क्वेश्चन. थोडा फील घेऊ आपण. अंडरस्टँडिंग नाही होत तुम्हाला, मग भीती वाटते. सिंपल आहे बेटा. हे बघ, ही सिंपल हार्मोनिक मोशन आपली मीन पोझिशन, ही राईट एक्स्ट्रीम आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम. झालं. काय म्हणतात मला, टोटल एनर्जी दिली. चल मी गिवन लिहितो. हे बघ एकदम सिम्पली. चल, टोटल एनर्जी किती म्हणतात बच्चा? 40 जूल. फाइंड इट्स स्पीड व्हाईल क्रॉसिंग सेंटर ऑफ द पाथ. बच्चा सेंटर ऑफ द क्रॉस पाथ करताना स्पीड इज मॅक्झिमम. बेटा स्पीड इज मॅक्झिमम. स्पीड इज मॅक्झिमम. आय हॅव टू फाइंड मॅक्झिमम स्पीड. प्यारे लाल बाल गोपाल, दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. मॅक्झिमम स्पीड काढायचा होता. आणि मला फक्त मास, अच्छा मास पण दिले काय? मास इज 2 kg. तो चलो सर शुरू किया जाए. व्हेरी इझी सम. बच्चा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही लगेच लिहिणार. सर टोटल एनर्जी इज हाफ k² बट दिस इज कन्सेप्च्युअल सम. बच्चा आपण लेक्चरच्या सुरुवातीला आठवते का, मीन पोझिशन आहे, मीन्स कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम. सो बच्चा कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम इज द टोटल एनर्जी 1/2 m v मॅक्सिमम स्क्वेअर. कम ऑन. असे सम आले तर घाबरायची काही गरज नाही. ओके. आणि पोटेन्शियल एनर्जी इथे काय असते बच्चा? मिनिमम. अरे कारण त्याची पोझिशन चेंज झाली ना, जसं दूर जाईल तशी पोटेन्शियल वाढेल ना बच्चा. सो कायनेटिक मॅक्सिमम, पोटेन्शियल मिनिमम म्हणजेच काय? 0. सो टोटल एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. कम ऑन बच्चा. टोटल एनर्जी ऍट द मीन पोझिशन इज कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. बच्चा समजलं का नाही समजलं तुला? पोटेन्शियल 0 आहे रे बाबा मीनला. सगळीच्या सगळी टोटल एनर्जी कोण आहे? कायनेटिक. हा विथ फील समजलं असेल तुला हे. सो बच्चा कॅन आय से दिस इज इक्वल टू 1/2 m v max स्क्वेअर. आता काय आलं? टोटल एनर्जी हा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी मॅक्सिममचा हा फॉर्म्युला, दोघांना इक्वेट करा. सो व्हॉट विल हॅपन बच्चा? डिशक्याव हाफ हाफ कॅन्सल. काढायचं काय? v max. सो फ्रॉम हिअर v max विल बी इक्वल टू काय होईल? ka². v max चा स्क्वेअर आहे k² भागिले m. ऍग्री? k² भागिले m. हा आय एम व्हेरी सॉरी. टोटल एनर्जी दिली होती बेटा. आय कमिटेड छोटा मिस्टेक. टोटल एनर्जी दिली होती ना, मी फालतू कॉम्प्लिकेशन वाढवत बसलो. काही नाही. एव्हरीथिंग इज क्लिअर कट. बच्चा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला होता मी, नो इश्यू. ठीक आहे नाही, कंडिशनच्या हिशोबानेच खेळायचं. आधी बघ ना, हे माहिती आहे ना मला. दिस टोटल एनर्जी इज 40 joules. सो बच्चा 40 इज 1/2 m v max स्क्वेअर. झालं काय? रेडी होती, टाकली. सो 2 गुणिले 40 काय होईल बेटा? 80 इज इक्वल टू मास किती आहे? 2 इंटू v max स्क्वेअर. सो बच्चा v max square is 40, which means v max is approximately square root घे ना, square root of 40 equal to, त्याला अप्रॉक्सिमेट किती घेऊया? मगाशी घेतलं होतं 6.4. ओके बेटा. मीटर पर सेकंड. मीटर आहे का सेंटीमीटर? मीटर का? हे बघ ना, SI मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट ना बेटा. दिस मच मीटर पर सेकंड. व्हेरी इझी सम. न्यूमेरिकल नंबर 5. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन? मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सला? कायनेटिक इज 3 टाइम्स पोटेन्शियल. डायग्रामची गरज नाहीये, पण चला फील करता घेऊ आपण. राईट एक्स्ट्रीम हिअर वी हॅव लेफ्ट. ह्या डिस्टन्सला x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क.
किती डिस्टन्सला बरं का, मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सला कायनेटिक इज 3 टाइम्स पोटेन्शियल. इथे कायनेटिक इज 3 टाइम्स पोटेन्शियल. क्लिअर आहे बच्चा? हा एक्स काढायचा मला. व्हेरी इझी सम. चलो, कायनेटिक एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन इज 3 टाइम्स potential energy in the simple harmonic motion. What is formula for kinetic energy beta? 1/2 k a square minus x square. Formula for potential energy बघ ना 3 times 1/2 k x square. हा 1/2 गेला, हा 1/2 गेला, हा k गेला, हा k गेला. उरला काय a square minus this म्हणजे 3x square. सो बच्चा a square is 3x square आणि हा मायनस पलीकडे काय झालं, काय आलं 4x square. So which means x square is a square upon 4. So x is equal to plus or minus घ्यावं लागेल ना बेटा. Same story can happen over here ना. Positive, negative. Positive, negative. अच्छा, I'm very sorry. Amplitude is 8 centimeter. I really forgot that amplitude. So बच्चा, my answer will be plus or minus. Very good, Ashlesh. क्या बात. I'm very happy that Ashlesh is too active. बेटा हेच तर ग्रास्पिंग आहे. ओके, प्लस और मायनस 4 सेंटीमीटर विल बी आन्सर. अँप्लिट्यूडच्या अर्ध. ते बरोबर मीन पोझिशनला दिस विल हॅपन. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपण, मीन पोझिशनला कायनेटिक ही मीन पोझिशन बोललो मी चुकून. मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्ये कायनेटिक इज 3 टाइम पोटेन्शियल. लक्षात ठेवा, कुठे नोटबुक टॉपला लिहून ठेवा आणि थोडं पाठ करू, आपण रिवाइज करू. मीनला कायनेटिक इज 3 टाइम पोटेन्शियल. हे 20-25 सेकंद वाचतात ना सोडवायचे, स्क्रीनशॉट लिहा जाय.